सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ अंतर्गत महापालिका शाळांमधील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवण्याची सध्या गरज आहे। सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाअंतर्गत महापालिकेच्या विविध माध्यमांच्या एकूण 58 शाळा आहेत। महापालिका शाळांमध्ये एकूण 227 शिक्षक कार्यरत आहेत। प्राथमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी सन 2023 मध्ये महापालिका शाळांमधील शिक्षकांचं बदली धोरण निश्चित केलं होतं। तत्कालीन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या आदेशानुसार हे बदली धोरण नेटक्या पद्धतीनं राबवण्यात आलं होतं। एकाच शाळेत 10 वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या। सुमारे 46 शिक्षकांच्या बदल्या त्यावेळी करण्यात आल्या होत्या। त्यानुसार नियमित बदल्यांचं धोरण राबवणं आवश्यक होतं, मात्र यामध्ये खंड पडल्याचं दिसून येतं। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे। दुसरीकडं सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या महापालिका शाळांच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अद्याप राबवण्याच्या हालचाली दिसून येत नाहीत। एकच शिक्षक 10 वर्षांहून अधिक एकाच शाळेत सेवा बजावत असल्यानं शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो। यामुळं बदल्यांची प्रक्रिया आवश्यक मानली जाते। मागील धोरणानुसार एकाच शाळेत 10 वर्षे सेवा झालेले सुमारे 70 शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यांची अद्याप ही बदली झाली नाही। या शैक्षणिक वर्षापासून नियमानुसार शिक्षकांच्या बदल्या होणं अपेक्षित आहे। त्यासाठी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळानं प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे। सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार सध्या पालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे आहे, तर नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त किरण मोरे हे आहेत। महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच सध्या महापालिका शिक्षण मंडळाची धुरा असल्यानं हे बदली धोरण राबवणं सुलभ आहे। यामुळं संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं याकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज वर्तवली जात आहे।